नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे विश्व भरारी शालेय स्पर्धा परीक्षा या YouTube चॅनलवर। नुकताच आता 1:30 वाजता आपला जवाहरलाल नवोदय विद्यालयचा पेपर संपलेला आहे। हा पेपर आपण इथे बघणार आहोत याची उत्तर तालिका। आता नेमके या प्रश्नाचे उत्तर काय आहे आणि कसा पेपर तुम्ही सोडवला, किती प्रश्न तुमचे चुकीचे आहे, किती बरोबर आहे, किती व्यवस्थित सोडवलं, हे आपल्याला इथून परीक्षण करायचं आहे। तर चला मग बघूया भाग 1 म्हणजे खंड 1 मधील मानसिक क्षमता चाचणी। इथे बघा तुम्हाला खंड 3 दिले होते, मानसिक क्षमता चाचणी, अंकगणित तसेच भाषा परीक्षण म्हणजे भाषा हा विषय दिलेला होता। इथे तिन्हीपैकी तुम्हाला 1 ते 40 पर्यंत प्रश्न मानसिक क्षमता चाचणीचे होते, ते 50 गुणांसाठी, अंकगणितचे 20 प्रश्न 25 गुणांसाठी आणि भाषा विषयाचे 161 ते 80 असे एकूण 20 प्रश्न 25 मार्कासाठी। टोटल प्रश्न होते तुमचे 80, गुण होते 100। चला मग आता या 80 प्रश्नांपैकी तुम्ही किती प्रश्न बरोबर अचूक सोडवलेले आहे आणि 100 पैकी तुम्हाला आउट ऑफ किती पडतात हे आता आपल्याला इथे बघायचं आहे। चला लगेच आता आपण क्वेश्चन कडे वळूया। आता मानसिक क्षमता चाचणी यावरील पहिल्या भागावरचा प्रश्न होते, पहिल्या भागावर 4 प्रश्न म्हणजे इथे भाग तुम्हाला दिलेले होते 10। तर बघा पहिली सूचना काय दिलेली आहे, आपण प्रत्येक वेळी तुम्हाला सांगितलं आहे वरची सूचना व्यवस्थित वाचायची म्हणजे खाली 4 क्वेश्चन व्यवस्थितरित्या सोडवता येतील। तर बघा पहिला प्रश्न काय होता, प्रश्न क्रमांक 1 ते 4 मध्ये 4 आकृत्या A B C D दाखवलेल्या आहेत। या 4 आकृतीपैकी आकृती कोणत्या तरी बाबतीत समान आहे आणि एक आकृती त्याच्यापासून निराळी आहे। त्या निराळ्या आकृतीचे परीक्षण करा आणि आपले उत्तर दाखवण्यासाठी OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोर वर्तुळ काळे करा। तर बघा वर्तुळ काळे करायचे आहे आपल्याला। मग पहिला प्रश्न याच्यात काय दिलेला आहे, 3 आकृती आपल्याला समान दिलेल्या आहे आणि एक वेगळी आकृती दिलेली आहे। तीच वेगळी आकृती आपल्याला इथे बघायची आहे। तर बघा पहिली आकृती A B C आणि D कशा आहेत, त्याच्यात समान भुजा दिलेल्या आहेत, त्यांना बाजू दिलेल्या आहेत। बघा ही षटकोनी आहे, ही पंचकोनी आहे आणि ही चौकोनी आकृती आहे। पण ही आकृती ही कोणती आहे तुम्हाला सांगता येईल का? पर्याय क्रमांक C हा वेगळा आहे, म्हणून या पहिल्या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक C। दुसरा प्रश्न दिलेला आहे, दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा बाण आडवे उभे सरळ दिलेले आहेत। तर ते बाणाच्या शेवटी काय दिलेलं आहे, B C आणि D आकृतीमध्ये बाणाला टोक सुद्धा आहे आणि मागून एक आडवी रेष सुद्धा आहे प्रत्येक B C आणि D मध्ये। पण A मध्ये काय दिलेलं आहे, बाणाला फक्त टोकच दिलेलं आहे, म्हणून ही A आकृती ही याची वेगळी आहे। त्यानंतर 3 नंबरचा प्रश्न, आता 3 नंबर मध्ये मोजा, त्रिकोणामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, 3 त्रिकोण सारखे दिलेले आहेत। त्रिकोणामध्ये रेषा तर आहेच आडव्या उभ्या, पण हे 3 त्रिकोण सरळ दिलेले आहे, पण एकच त्रिकोण असा आहे की जो तुम्हाला तिरपट दिलेला आहे। बरं ते जाऊ द्या, अवघड वाटत असेल तर या मधल्या रेषा मोजा। पहिल्या त्रिकोणामध्ये किती आहे, 1 2 3 4 5, दुसऱ्या 1 2 3 4 5, याच्यामध्ये 5, याच्यामध्ये सुद्धा 5, 1 2 3 4 5 6, सी मध्ये 6 आहेत, 1 2 3 4 5 आणि डी मध्ये सुद्धा 5 आहे। मग बघा 3 A B D आकृतीमध्ये काय दिलेलं आहे, त्रिकोणामध्ये 5 समान रेषा दिलेल्या आहेत, पण सी मध्ये तुम्हाला काय दिलेले आहे, किती दिलेले आहे, 6, म्हणून याचा पर्याय क्रमांक C असेल। घ्या समोर प्रश्न क्रमांक 4। तर प्रश्न क्रमांक 4 चं उत्तर आहे ना थोडा कन्फ्यूज करणारा क्वेश्चन, पण काही कन्फ्यूज होत नाही। चला बघा लगेच इथे काय दिलेलं आहे, 4 चं उत्तर तुम्हाला इथे शोधायचं आहे। गुणिला गुणिला, पहिल्या याच्यामध्ये गुणिला गुणिला डॉट डॉट। आता बघा याच्यामध्ये तुम्हाला उत्तर वेगळं काढायचं आहे। प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे,
तिन्ही याच्यामध्ये तुम्हाला हे डॉट आणि गुणिला गुणिला समान याच्यामध्ये दिलेले आहे, एका समोरासमोर दिलेले आहे. पण सी मध्ये तुम्हाला कसं दिलेलं आहे, वेगवेगळं दिलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक सी हे काय असेल या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक म्हणजे भाग 2 प्रश्न क्रमांक 5 ते 8 पर्यंत काय विचारलेलं आहे तुम्हाला, वाचा मग वरची सूचना वाचा. सूचनामध्ये दिलेला आहे प्रश्न क्रमांक 5 ते 8 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस ए बी सी आणि डी असे 4 उत्तर आकृती दिलेल्या आहेत. उत्तर आकृतीपैकी प्रश्न आकृतीशी समान असणारी आकृतीची निवड करा आणि आपले उत्तर दाखवा. काय दिलेले आहे, 3 आकृत्या. इकडच्या डाव्या बाजूला जी आकृती दिलेली आहे तुम्हाला ते उजव्या बाजूला पर्याय दिलेले आहे, त्याची समान आकृती म्हणजे एकसारखी आकृती आपल्याला शोधायची आहे. हे प्रश्न सोपे आहे, याच्यामध्ये एक पण सुद्धा तुमचा मार्क गेला नसेल असे मी तुमची आशा करते. तर धरा लवकर पहिला प्रश्न क्रमांक 5 याचं उत्तर तुम्हाला स्पष्टपणे दिसते की प्रश्न क्रमांक उत्तर आकृती क्रमांक डी हे याचा पर्यायी उत्तर असेल, म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल डी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6. आता 6ची आकृती जशीच्या तशी आपल्याला कुठे दिसते बघा लवकर. ही जशीच्या तशी आकृती आपल्याला बी मध्ये दिसते, म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. त्यानंतर 7 नंबरचा प्रश्न, 7 नंबरची आकृती आपल्याला जशीची तशी पर्याय क्रमांक बी मध्ये दिसते, म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं काय असेल उत्तर असेल. तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ क्रॉप करत बघायचं नाही, शेवटपर्यंत बघायचा, जेणेकरून तुमची काय चूक झालेली आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला कितीपैकी किती मार्क पडतात हेही लक्षात येईल. या व्हिडिओवरच तुमचं काय ठरणार आहे, भवितव्य ठरणार आहे की तुम्ही आजच नवोदयाला लागले किंवा नाही लागले. रिझल्टची वाट बघण्याची तुम्हाला आवश्यकता आहे का, नाही. तर चला मग आताच आपण आपला रिझल्ट बघूया. 8 नंबरची आकृती जशीच्या तशी आपल्याला इकडे शोधायची आहे, तर शोधा बरं कुठे आहे. तर बघा बी मध्ये ती आकृती आपल्याला जशीच्या तशी दिसून येते. त्यानंतर म्हणजेच काय करायचे, सोप्या सोबत त्याचा जुळा भाऊ तुम्हाला इथे शोधून दाखवायचा होता. तर चला आता भाग क्रमांक 3. आता भाग क्रमांक 3 मध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे, वाचा सूचना. प्रश्न क्रमांक 9 ते 12 मध्ये डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि तिचा भाग लुप्त केलेला आहे. लुप्त म्हणजे काय, गायब केलेला आहे. बाजूला दिलेल्या ए बी सी आणि डी अशा आकृतीवर विचार करा आणि दिशा न बदलता प्रश्नाची आकृती उत्तर आकृती शोधा. आता इथे काय तुम्हाला शोधायचं आहे, एक आकृती दिलेली आहे, त्याचे 3 भाग पूर्ण दिलेले आहे, भाग 1 2 3 हे पूर्ण दिलेले आहेत तुम्हाला. याचा एक भाग मिसिंग आहे, गायब आहे. तो गायब झालेला भाग तुम्हाला शोधून त्याची दिशा न बदलता म्हणजे मिरर इमेज न दाखवता तुम्हाला जशीच्या तशी आकृती इथे शोधून दाखवायची आहे. तर मग शोधा, पहिलीची आकृती काय येईल, काय कोणता भाग तिथे जोडल्याच्या नंतर तुमची आकृती पूर्णत्वास जाईल. तर शोधा. प्रश्न क्रमांक 9चं उत्तर काय आहे, प्रश्न क्रमांक 9चं उत्तर तुमचं इथे आहे सी. मग बघा ही सी नंबरची आकृती आपण इथे जोडून घेऊया. ही आकृती जोडल्याच्या नंतर तुमची आकृती पूर्ण येते, म्हणून पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर होतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 याचा भाग कोणता, भाग 1 मिसिंग आहे, 2 3 4 भाग आहेत. भाग पहिला तुम्हाला इथे शोधायचा होता, तर मग शोधा. भाग पहिला कुठे आहे, तर तो पर्याय क्रमांक डी मध्ये आपल्याला सापडतो, म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर 11 नंबरचा प्रश्न आहे की नाही सोपा. या भागावरती फक्त 2च क्वेश्चन तुम्हाला अवघड आले होते, बाकी सगळा पेपर सोपा आहे. त्यानंतर 11 नंबरचा प्रश्न, 11 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जर आपण बघितलं तर शोधा कुठे सापडेल आपल्याला 11 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर. 1 2 3 या प्रश्नाचे उत्तर आहे तुमचा पर्याय क्रमांक बी. झाले 11 प्रश्न सोडून झाले आपले. प्रश्न क्रमांक 12 मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, भाग 1 2
भाग 1 2 3 4 3 भाग दिलेले आहे, चौथा भाग इथे जोडायचा आहे. तर जोडा मग चौथा भाग हा कोणता येईल आपल्या आकृतीचा पर्याय क्रमांक टी. आलं ना बरोबर उत्तर तुमचे इथपर्यंत. चला मग समोरचं बघूया प्रश्न क्रमांक 13. आता भाग 4 यावर काय आहे, प्रश्न 13 ते 16 पर्यंत तुम्हाला इथे दिलेले आहे सोडवण्यासाठी. तर चला मग प्रश्न क्रमांक 13चं काय आहे, अगोदर काय केलेलं आहे तुम्ही सूचना वाचलेली आहे. तर बघा काय विचारलं आहे आपल्याला इथे. प्रश्न क्रमांक 13 ते 16 मध्ये डाव्या बाजूस 3 प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत आणि चौथ्या आकृतीसाठी जागा रिकामी सोडलेली आहे. आकृतीत विशिष्ट अनुक्रमाने आहेत. उजव्या बाजूला दिलेल्या 4 आकृत्या, उत्तर आकृत्यामधून अशी आकृती शोधून काढा जी मोकळी सोडल्यानंतर प्रश्नाकृतीची जागा पूर्ण करेल किंवा प्रश्नाकृतीची जागा घेईल. तर बघा ह्या 3 आकृत्या तुम्हाला दिलेल्या आहेत, त्याचा संबंध काहीतरी म्हणजे पहिलीचा दुसरीशी, दुसरीचा चौथीशी असा दिलेला असतो. ते तुम्हाला इथे पर्यायी आकृत्या शोधायच्या आहेत. तर मग शोधा. आता काय केलेलं आहे, ही आकृती इथे आपल्याला अशी दिलेली आहे, दुसरीचा संबंध जोडा आणि तिसरीचा जोडून काय आपल्याला कुठे उत्तर सापडतं. बघा पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर असेल. काय असेल कसं असेल आपण याला नंतर बघू. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14चं उत्तर काय असेल. बघा पहिली मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, एका बाण आणि वरती गोल मध्ये 3 रेषा आहे, याच्यातली एक दुसऱ्या आकृतीमध्ये तिसरी रेष गायब केलेली आहे 2. मग इथे तुमची एक रेष आहे तर ही गायब करून तुम्हाला प्रश्न पर्यायी उत्तर सापडतं उत्तर आकृती सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे इथे, अधिक वजा भागिले आणि एक सर्कल असे 4 चिन्ह दिलेले आहेत. त्याचा जुळवाजुळव करून तुम्हाला प्रश्नाकृती शोधायची आहे. मग इथे काय झालेलं आहे, आकृती किती 180 डिग्री मध्ये फिरून तुम्हाला उत्तर भेटेल किंवा 45 अंशामध्ये फिरून तुम्हाला उत्तर भेटेल. मग 45 अंशामध्ये 55 डिग्री मध्ये फिरल्याच्या नंतर आकृती आपल्याला उत्तर कसं भेटतं. बघा हे वजा जाईल वर, अधिक येईल इकडे. मग बघा वजा वर अधिक साईडला गेलं म्हणजे चिन्हाची जागा काय झालेली आहे, 45 अंशांनी फिरलेली आहे. मग प्रश्न क्रमांक 3 ची ही आपण काय करूया, चिन्ह फिरून घेऊया. मग फिरल्याच्या नंतर तुम्हाला काय भेटतं उत्तरेचं. बघा ही आकृती अशी 45 डिग्री मध्ये फिरल्याच्या नंतर तुम्हाला हा सर्कल वर गेलेला दिसेल, त्यानंतर भागीला वजा अधिक तुम्हाला ही आकृती मिळते. ही आकृती कुठे आहे, पर्याय क्रमांक सी मध्ये. म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक सी. त्यानंतर 16चं उत्तर काय आहे, चिन्ह एक एकनी पुढे पुढे ढकलत जातं. जसे इथे स्टार आहे तो काय झालेला आहे, खालच्या बाजूला गेलेला आहे. त्यानंतर म्हणजे स्टारच्या जागेवर गुणीला बरोबर डार्क सर्कल प्लस स्टार आलेला आहे. तर बघा अशी चौथी आकृती शोधायची आहे. मग भागीला कुठे जाईल, बरोबर कुठे जाईल तुमचं खाली. त्यानंतर इथे काय येईल, पूर्ण सर्कल स्टार गुणीला अशी आकृती कुठे आहे तुमची. तर बघा ही आकृती तुम्हाला दिसते पर्याय क्रमांक डी मध्ये. म्हणून याचं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक डी. झालं, इथपर्यंत आले बरोबर तुमचे उत्तर. त्यानंतर घ्या भाग क्रमांक 5. आता भाग 5 वर काय दिलेला आहे, प्रश्न क्रमांक 17 ते 20 मध्ये प्रत्येकी 2 प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत. प्रश्न आकृती आवृत्तीचे 2 गट आहे. दुसऱ्या गटामध्ये एक प्रश्नावर पहिले 2 प्रश्न आकृतीमध्ये काही एक नाते आहे. म्हणजे पहिलीच दुसरीशी काहीतरी नातं दिलेलं आहे, त्याच आधारावर तिसरी व चौथीचे काहीतरी नाते आहे. मग तुम्हाला अशा आकृत्या तुम्हाला इथे शोधून काढायच्या आहे. म्हणजे काय दिलेलं आहे, मुळात वरचं मला काही दिसत नाही व्यवस्थित सूचना, पण या आकृतीमध्ये तुम्हाला या भागावरती काय विचारलं होतं, पहिलीच दुसरीशी
तसंच तिसरीचं चौथीशी काहीतरी नातं आहे, काहीतरी संबंध आहे, काहीतरी समान आहेत, ह्या आकृत्या, अशा आकृत्या आपल्याला इथे शोधायचं आहे. तर मग चला, पहिल्या आकृतीचं दुसऱ्या आकृतीशी काहीतरी नातं आहे. बघा, ही आकृती जशीच्या तशी इकडे पहिल्यामध्ये आडवी होती, ती उभी करून दाखवली आपल्याला. मग फक्त काय होतं, ही आकृती काय झालेली आहे, तुम्हाला उभी करण्यासाठी 90 अंशामध्ये फिरवलेली गेलेली आहे. मग हिला सुद्धा 90 अंशामध्ये फिरवा, तर तुम्हाला पर्याय क्रमांक ए हे उत्तर भेटते. मग 17 नंबरच्या प्रश्नाचं काय येईल, ए उत्तर. त्यानंतर 18 नंबरचा प्रश्न, या आकृतीला सुद्धा 45 डिग्री म्हणजे 45 अंशामध्ये फिरवून घेतलं तर तुम्हाला पर्यायी आकृती 2 दिसते. मग या तिसरीला सुद्धा 45 अंशामध्ये फिरवा, तुम्हाला उत्तर काय मिळेल शोधा. हिला सुद्धा 45 अंशामध्ये फिरवल्याच्या नंतर पर्याय क्रमांक सी हे तुम्हाला उत्तर मिळेल. त्यानंतरचं 19 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, इथे बघा, या आकृतीची दिशा इकडे वळते आणि काहीतरी कमी झालेलं आहे. मग ही आकृती आपल्याला शोधल्याच्या नंतर पर्यायी आकृती बी दिसते, म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं काय असेल, उत्तर असेल. त्यानंतर 20 नंबरचा प्रश्न, यामध्ये काय दिलेले आहे, पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी काय संबंध दिसतो आपल्याला, त्रिकोण, सर्कल, चौकोन. मग काय दिलेलं आहे, त्रिकोण, वर्तुळ, चौकोन याला एका आकृतीमध्ये बंदिस्त केलेला आहे. पहिला त्रिकोण आतल्या बाजूला जातो, 2 नंबरचा त्याच्या वरती आणि चौकोन येतो, अशा प्रकारची आकृती आपली बनते. त्यानंतर मग आपल्याला काय दिलेलं आहे, चौकोन. चौकोन मग आपल्याला काय करायचं आहे, लगेच आकृती ड्रॉ करून घेऊया. चौकोन आतल्या बाजूला जाईल, त्रिकोण थोड्या वरच्या बाजूला आणि सर्कल अजून वरच्या बाजूला, म्हणजे अशी आकृती आपली तयार झालेली दिसेल. मग ही आकृती कुठे आहे तुमची शोधा. पर्याय क्रमांक बी मध्ये तुम्हाला ही आकृती दिलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर घ्या भाग 6. भाग 6 वर तुम्हाला काय विचारले आहे, प्रश्न क्रमांक 21 ते 24 मध्ये एक भूमितीतील आकृतीचा त्रिकोण, चौरस, वर्तुळ एक भाग डाव्या बाजूस प्रश्नाकृतीच्या स्वरूपात आहे आणि दुसरा भाग उजव्या बाजूच्या 4 आकृतीमध्ये ए, बी, सी आणि डी यामध्ये आहे. उजव्या बाजूची अशी आकृती शोधून काढा की जी भूमितीतील आकृतीशी पूर्ण करेल. म्हणजे तुम्हाला काय करायची आहे, सोपे आकृती तुम्हाला पूर्ण करायची होती. एक भाग मिसिंग आहे, तो भाग इकडच्या आकृतीमध्ये तुम्हाला भेटून जाईल. मग 21 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असेल तुमचं, बघा, इथला हा भाग रिकामा आहे. हा भाग आपण असा तयार करून घेतला तर आपल्याला हा भाग शोधायचा. हा भाग कुठे, पर्याय क्रमांक ए मध्ये. फक्त तुम्हाला काय करायचं होतं, पेन्सिल काढून पेपरवर ड्रॉ करायचं होतं आणि आकृतीचे भाग शोधायचे होते. मग हा पहिला भाग सापडला आपल्याला. घ्या दुसऱ्या आकृतीचा, 22 नंबरच्या आकृतीचा भाग आपल्याला असा मिळेल. मग हा भाग कुठे आकृतीचा आपल्याला दिसतो का, पर्याय क्रमांक सी मध्ये. बघा, भेटून गेला. किती सोपं आहे, होतं ना सोपं. घ्या, मग चुकलं नसेल तुमचं, घ्या, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. मग 23 नंबरचा प्रश्न. मग 23 नंबरच्या प्रश्नाची आकृती कशी शोधायची होती आपल्याला, ही अशा पद्धतीची. ही आकृती कुठे दिसते तुम्हाला, पर्याय क्रमांक डी मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. आलं बरोबर. तुम्हाला काय करायचे, सगळं तुम्हाला किती टोटल मार्क मिळाले हे मला कमेंट बॉक्स मध्ये येऊन सांगायचं आहे. त्यानंतर घ्या शेवटचा प्रश्न. या भागावरती आपल्याला ही अशी अर्धवट आकृती शोधायची होती. ही आकृती आपल्याला कुठे मिळते, बघा, मिळते का तुम्हाला ही आकृती, पर्याय क्रमांक सी मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. घ्या भाग क्रमांक 7. आता भाग 7 वरचा प्रश्न काय दिलेले आहेत आपल्याला, प्रश्न क्रमांक 25 ते 28 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती आहे आणि ए, बी, सी आणि डी अशा आकृती उजव्या बाजूला दिलेल्या आहेत.
प्रश्नाकृतीचे तंतोतंत प्रतिबिंब असणारी उत्तराकृती शोधून काढा। आता इथे काय दिलेलं आहे तुम्हाला, डाव्या बाजूला एक प्रश्नाकृती दिलेली आहे, उजव्या बाजूला उत्तराकृत्या दिलेल्या आहेत। याचं काय करायचंय तुम्हाला, पाण्यातील प्रतिबिंब किंवा मिरर इमेज म्हणजे आरशातील प्रतिमा इथे तुम्हाला शोधायची आहे। तर मग शोधा, पहिल्या आकृतीची आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिबिंब काय असेल। या आकृतीला उलट करून बघा, तर ही आकृती उलटी केली असता आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये दिसते, म्हणून 25 नंबरच्या प्रश्नाचे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक सी। त्यानंतर प्रश्न क्रमांक 26। आता प्रश्न क्रमांक 26 चं उत्तर काय येईल आपल्या इथे, याला जर आरशा आपण बघितलं तर पर्याय क्रमांक सी चं उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक ए। आता बघा तुम्ही सी आणि ए मध्ये पर्यायामध्ये कन्फ्युज झाले असेल, पण याचं बघा ही साइड जरी बदलली असेल पण ही आकृती आपल्याला उलट्या साइडला पाहिजे होती, जशी पर्याय क्रमांक ए मध्ये दिसते तसं, म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल ए। त्यानंतर प्रश्न क्रमांक 27। आता 27 चं उत्तर काय असेल आपल्याला, याला उलट करा। उलट म्हणजे आरशात बघा, आरशात ही आकृती बघितली असता आपल्याला कितवा पर्याय मिळतो, पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 28। आता 28 नंबरची आकृती आपण जर आरशात बघितली तर ती आपल्याला कशी दिसेल, पर्याय क्रमांक 4 सारखी आपल्याला ती आकृती नाही, पर्याय क्रमांक ए सारखी ही आकृती आपल्याला दिसेल, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए। झाला, इथपर्यंत उत्तर तुम्हाला समजलेली आहे। चला पुढे बघू भाग क्रमांक 8। आता भाग 8 मध्ये तुम्हाला काय विचारलं होतं, प्रश्न क्रमांक 29 ते 32 मध्ये डाव्या बाजूकडील प्रश्नाकृती दाखवल्याप्रमाणे एका कागदाच्या घड्या घालून त्यात पडलेले भोके आहेत आणि ए बी सी डी अशा 4 आकृत्या उजवीकडे दिलेल्या आहेत। घड्या उघडल्यानंतर कागद कसा दिसेल आणि आकृती कशी दिसेल याची निवड करा। आता आपल्याला काय दिलेलं आहे, घडी घाला व उकला, या भागावरील हे 4 प्रश्न आपल्याला दिलेले आहेत। मग कागदाची घडी घातल्याच्या नंतर आपण ज्या कागदाला होल करणार आहोत, ज्या पद्धतीने या कागदावर होल केलेला आहे, ती घडी उकलल्याच्या नंतर आपल्याला आकृती कशी दिसेल हे आपल्याला इमेजिन करायचं आहे, करायचं होतं। तर चला मग आता या कागदाची घडी घातल्याच्या नंतर याला जर इथे होल केला तर ही कागदाची घडी चौकोनी उघडल्याच्या नंतर आपल्याला कसा होल दिसेल, तर या पद्धतीचा, म्हणून पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं उत्तर आहे। 30 नंबरच्या प्रश्नाच्या कागदाची घडी जर घातली आपण तर त्याला एका ठिकाणी पूर्ण होल केलेला आहे, म्हणजे त्याच्या चारही बाजूनी काय झालेले आहे, 4 होल झालेले आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं काय असेल उत्तर असेल। मग आता बघा, या षटकोनी कागदाची जर आपण अशी घडी केली तर ही घडी येते आपली अशी निमुळती। मग या भागावर आपल्याला काय करायचं आहे, एका भागाला काय केलेलं आहे, त्यांनी 3 होल पाडलेले आहेत। या कागदाची घडी उकलल्यानंतर आपल्याला चारी बाजूला अशा पद्धतीने होल केलेले दिसतील। मग ही आकृती आपल्याला कुठे दिसते, पर्याय क्रमांक बी मध्ये दिसते, म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 32। आता 32 मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, एका चौकोनी कागदाची त्रिकोणी घडी घातलेली आहे आणि त्याला एका साइडच्या कोपऱ्यात होल केलेला आहे। मग एका साइडनी जरी केला असेल तर त्या कागदाची घडी उकलल्यानंतर 4 साइडनी त्याचे होल जातील। मग पहिल्या साइडचा होल कुठे आपल्याला तो बघायचा आणि नंतर 4 साइडचे होल कुठे येतील हे इमॅजिन करायचं आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी। झाले हे पण प्रश्न सोडून घ्या। भाग क्रमांक 9। आता या भाग क्रमांक 9 मध्ये 4 प्रश्न आहेत,
इथे काय विचारले आहे तुम्हाला, अवकाश कल्पना दिलेली आहे. काही कागदाचे तुकडे असतील म्हणा, विटांचे, कशाचे तुकडे आपण अवकाशात पसरून देऊन म्हणजे त्याची इमॅजिन करायचं आहे. आपल्या अवकाश कल्पना म्हणजे काय, डोक्यामध्ये कल्पना करूनच ती आकृती आपल्याला तयार करायची आहे. तर 33 ते 36 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि A, B, C आणि D हे उत्तरे असलेले उत्तर आकृती उजव्या बाजूस आहे. तुकडे केलेल्या प्रश्न आकृतीमधून तयार होईल असे प्रश्न उत्तर आकृती शोधून काढा. मग आता हे 33 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला हे 3 तुकडे दिलेले आहे, पण हे 3 तुकडे जोडल्याच्या नंतर कशी आकृती तयार होईल बघा. हे 3 तुकडे जोडल्याच्या नंतर आपल्याला पर्याय क्रमांक C ची आकृती दिसते, म्हणून पर्याय क्रमांक C या प्रश्नाचं काय आहे, उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34 नंबरचा आकृती जर आपण जोडली, याची जुळवाजुळव केली तर आपल्याला काय उत्तर भेटेल, बघा. हे आपण जर त्रिकोण अवकाशामध्ये कल्पना करून जोडले तर आपल्याला हा भाग 1, हा 1, नंतर ही आकृती आपली क्रमांक 2 आणि ही 3, ह्या तिन्ही आकृती अशा पद्धतीने जोडल्या तर आपल्याला पर्याय क्रमांक A हे उत्तर मिळतं इथं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक A. त्यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 35. ही आकृती आपल्याला कुठे मिळते बघा. तर ही आकृती आपल्याला 1, 2, 3, 4 भाग कन्सिडर करायचे आहे. पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा आणि चौथा. पर्याय क्रमांक C मध्ये आपल्याला हे चारही भाग अशा पद्धतीने जोडलेले दिसतात, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक C. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36. 36चे उत्तर काय असेल घ्या. 1, 2, 3 हे भाग 1, 2, 3 बघा. हा हे भाग 1 मिनिट हा. भाग 1, 2, 3 हे कुठे जोडलेले आहे, हा बघा भाग 1 अर्धवट, हा दुसरा भाग आणि हा तिसरा, म्हणजेच हे तिन्ही भाग इथे एकमेकाशी जोडलेले आहे. अशा पद्धतीने आपली अवकाश कल्पना तयार होते. प्रश्न क्रमांक 36 चे उत्तर पर्याय क्रमांक B. त्यानंतरचा पुढचा घ्या भाग क्रमांक 10. या भागावरील शेवटचा भाग क्रमांक 10. याच्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, वाचा सूचना. प्रश्न क्रमांक 37 ते 40 मध्ये डाव्या बाजूस प्रश्नाकृती दिलेली आहे आणि A, B, C आणि D अशा 4 उत्तर आकृत्या उजव्या बाजूस दिलेल्या आहेत. जिच्यामध्ये प्रश्नाकृती लपलेली आहे, जडलेली आहे अशी उत्तर आकृती निवडा. आता हा भाग खूप सोपा दिलेला आहे तुम्हाला. या भागावर काय करायचं आहे, पडदा लावतो. या भागावर काय दिलेलं आहे, एक उजव्या साईडला डाव्या साईडला जी प्रश्नाकृती दिलेली आहे त्याचंच उत्तर आपल्याला उत्तर आकृतीमध्ये प्रश्नाकृती जशीच्या तशी शोधायची आहे. तर शोधा. पहिली प्रश्नाकृती कुठे दिलेली आहे तुम्हाला, तर बघा C मध्ये तुम्हाला ती आकृती दिसते प्रश्नाकृती, म्हणून पर्याय क्रमांक C या प्रश्नाचं उत्तर येईल. 38 नंबरचा प्रश्न. ही आकृती आपल्याला जशीच्या तशी कुठे दिसते, कुठे आढळून येते, A मध्ये. बघा ही जशीच्या तशी आपल्याला इथे दिसते, म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक A. त्यानंतर 29 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे आपलं, शोधा ही आकृती. ही आकृती तुम्हाला पर्याय क्रमांक C मध्ये दिसते, म्हणून पर्याय क्रमांक C या प्रश्नाचं काय असेल, उत्तर असेल. मग 40 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे बघा. ही आकृती तुम्हाला इथे मिळते C या प्रश्नामध्ये, म्हणून या 40 नंबरच्या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक C. झाले. या पद्धतीने आपले मानसिक क्षमता चाचणी या विषयावरील 40 पैकी 40 प्रश्न सोडून झालेले आहेत. आता मला
तुम्हाला मला सांगायचं आहे कमेंट बॉक्स मध्ये या 40 पैकी मॅडम मला एवढे 30, 35, 36 असे मार्क तुम्हाला आउट ऑफ पडलेले आहे। या भागावरचे मी एवढे क्वेश्चन सोडवले होते, पण 4-5 तुमचे जेवढे क्वेश्चन चुकले असतील ते इमानदारीने तुम्हाला मला इथे कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आहे। आणि हो, तुम्ही म्हणसाल मॅडम आता एवढंच तुम्ही सांगितलंय, 40 प्रश्नाचे उत्तर दिले, भाषा अंकगणित कधी मिळणार? तुम्हाला येत्या हा व्हिडिओ तुमचा बघून झाला की लगेच दुसरा व्हिडिओ तुमच्यासाठी इथे पडणार आहे अंकगणित भाषा विषयाचा, की तुम्हाला त्याचीही उत्तरे कळून जा आणि तुम्हाला नवोदय पेपर मध्ये 100 पैकी किती गुण मिळाले आहे हे तुम्हाला कळावं, यासाठी तुम्हाला इथे लगेच दुसरा भाग टाकण्यात येईल। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत ज्यांनी नवोदयचे पेपर दिलेले आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही उत्तर माहित होतील, त्यांनाही त्यांच्या चुका माहित होतील। चला तर लवकरात लवकर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ म्हणजे प्रश्नाची उत्तरे लक्षात येईल। तोपर्यंत गुड बाय, टेक केअर।